नागपुर में ट्रैफिक पुलिस की नाकाबंदी के दौरान एक गंभीर घटना सामने आई है। भांडे प्लॉट स्थित विशाल मेगा मार्ट के पास देर रात करीब 11:15 बजे ट्रैफिक पुलिस वाहन जांच अभियान चला रही थी। इस दौरान एक होंडा सिटी कार को रोका गया। शुरुआत में गाड़ी चालक ने गाड़ी रोकी, लेकिन अचानक पुलिसकर्मी पर ही वाहन चढ़ाने की कोशिश करते हुए मौके से भागने का प्रयास किया। इस घटना में पुलिस कर्मचारी हर्षद वासनिक के पैर में गंभीर चोट आई है, जिनका फिलहाल उपचार जारी है। पुलिस ने आरोपी हसनजीत राजरतन रामटेक के उम्र 31 वर्ष निवासी बहादुरा को गिरफ्तार किया है और वाहन को भी जब्त कर लिया गया है। पूछताछ में आरोपी ने दावा किया कि वह घबरा गया था, इसलिए मौके से भागने की कोशिश की। फिलहाल पुलिस मामले की विस्तृत जांच कर रही है। इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। ट्रॅफिक पोलिसांची विशाल मेगा मार्ट भांडे प्लॉट येथे नाकाबंदी चालू होती। रात्री 11:15च्या सुमारास एक होंडा सिटी कार गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्याला हात करून थांबण्यास सांगितलं। ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस चालू होत्या। तो काही वेळ थांबला आणि त्याच्याजवळ पोलीस जात असताना तो त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि तो पळून जाऊ लागला। पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना त्याने जवळजवळ 100 मीटर फरफडत घेऊन गेला आणि त्यानंतर पोलीस खाली उडी मारली आणि त्यानंतर तो पळून गेला। त्याच्यामध्ये पोलिसाचा एक आमच्या पायाला जबर मार लागला। त्यानंतर आम्ही त्याच्या तक्रारीवरून सकाळचा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 201 2026 109 121 आणि 281 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सदर जी होंडा सिटी गाडी होती त्याचा आम्हाला नंबर अपूर्ण होता। तो नंबर आम्ही पुन्हा आरटीओला पत्रव्यवहार वगैरे करून आजूबाजूचे जवळजवळ 20 ठिकाणचे कॅमेरे चेक करून आम्ही तो गाडीचा नंबर व्हिजिबल केला आणि त्यानंतर त्यातील तो गाडीचा जो चालक आहे प्रसेनजीत रामरतन रामटेके वय 31 वर्ष राहणार बहादुरा याचा आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। तसेच आम्ही ती होंडा सिटी कार देखील ताब्यात घेतलेली आहे आणि आमचा जो कर्मचारी हर्षद इंगल वासनिक जो जखमी आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत। आता सध्या आम्ही याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत। सदरचा मुलगा जो आहे त्याचं BA शिक्षण झालेलं आहे। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं म्हणणं असं आहे की त्याची पोलिसांनी थांबवलं तेव्हा मी खूप घाबरलेला अवस्थेत होतो आणि ते जवळून माझ्यावर काहीतरी कारवाई करतील म्हणून मी पळून जाऊ लागलो। तो दारू पिला होता किंवा नाही याबद्दल आता सांगता येणार नाही, कारण ती घटना 24 तास अगोदर घडलेली आहे। आम्ही जी गाडी होंडा सिटी ताब्यात घेतलेली त्या गाडीचा नंबर आहे MH49BK6212। धन्यवाद।